केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमीच आपल्या स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखले जातात. आजही त्यांनी अमरावती येथे एका कार्यक्रमात बोलताना पुढाऱ्याबाबत विधान केले आहे. सर्वसामान्य जनता जातीवादी नाही तर पुढारी जातीवादी आहेत, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. पुढारी आपल्या स्वार्थासाठी जात उभी करतात असे ते म्हणाले. नागपूर येथे नुकतेच हिंसाचाराची घटना घडली असताना नितीन गडकरींच्या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले. 5 लाख रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असताना या कार्यक्रमाला खासदार डॉक्टर अनिल बोंडे, खासदार बळवंत वानखडे, आमदार संजय खोडके, आमदार सुलभा खोडके, माजी आमदार प्रवीण पोटे, आमदार प्रवीण तायडे, आमदार राजेश वानखडे, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, उपाध्यक्ष ॲडव्होकेट पाटील, ॲडव्होकेट पुणकर व संचालकांसह संस्थेचे सचिव ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते. राजेंद्र ठाकरे सह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, अमरावती. हा पुरस्कार ज्यांच्या नावाने आहे त्या नावामध्ये खूप मोठी शक्ती आहे. ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन हे शिक्षण क्षेत्राकरता आणि शेतकऱ्यांकरता समर्पित केलं, असं आपल्या विदर्भाला एक आदर्शवत व्यक्तिमत्व म्हणजे भाऊसाहेब देशमुख. मधल्या काळामध्ये हर्षवर्धनजींनी त्यांच्या लोकसभेच्या काळात जी भाषणं होती ते सगळं गोळा करण्याची जबाबदारी घेतली होती. सुधीर भोंगळे हे काम करत होते. त्यावेळी पार्लमेंटच्या रेकॉर्डमधून त्या संबंधातली माहिती मोठ्या प्रमाणावर एकत्रित झाली आणि त्या सगळ्यातून हे लक्षात आलं की त्या काळामध्ये विशेषतः ग्रामीण आणि कृषी क्षेत्राबद्दलची एक उत्तम विजन त्या काळात त्यांनी बाळगली होती आणि त्याच आधारावर त्यांनी कार्य करण्याचा प्रयत्न केला. कृषी क्षेत्रामध्ये जसं कार्य करण्याचा प्रयत्न केला तसा शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिक्षणाचं सार्वत्रिकरण झालं पाहिजे आणि शिक्षणाची गुणवत्ता वाढवून सर्वसामान्यांपर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे या भावनेने त्यांनी शिवाजी शिक्षण संस्थेकरता जे कार्य केलं त्यातून आज विदर्भाच्या कानाकोपऱ्यामध्ये शिवाजी शिक्षण संस्था पोहोचली.